नमस्कार मंडळी. हास्याच्या सरींनी चिंब भिजूया आणि मनामध्ये आनंदाचं बियाणं रुजवूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौगात. चला तर मंडळी, आज पुन्हा एकदा आनंद घेऊया सासू सुनांच्या चेष्टा मस्करीचा. आणि आज त्याचे कारण आहेत सासरे बुवा. तुमच्या समोर येत आहे, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. अय चेतू, चेतू आवरलं का नाही ग तुझं? हा चल अगं पटापटा, तिथं भाऊजी निघालेत ऑफिस मधनं. आले 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 ताई आले. हे घ्या तुमची पर्स घ्या. हा परफ्यूम मारत होते हो मी. हा काय बरी दिसते ना मी? वया बरी नाही, लई भारी दिसती. आज काय भाऊजींचं खरं नाही. काय नटत्यात, काय मुरडत्यात. हा माझ्या पोरांचे पगार झाले रे झाले की चाललं नट मोगऱ्या नटायला. आई आम्ही नाही नटलो बाया नवऱ्यासाठी. असं आम्हाला काय नवरे नव्हते का? तेच तुम्ही नटला नाही म्हणून तर मामांजी सारखे ठेफोन ठेफोन करीत असते. काय बोलली ग? हा माझ्या नवऱ्याचं मायावर लई प्रेम आहे आणि प्रेम दाखवाय असं नटायला मुरडायची काही गरज नाही, कळली का? बर हा. तुमचं आपलं खरं. चालली मोठी. चल चल लवकर. चला मग फोन कुठे गे? फोन आला. फोन आला. कोणाचा आहे? बया ओय बया मामांजीचं नाव काढलं आणि त्यांचाच फोन. बया 100 वर्ष आयुष्य आहे. थांबा जरा. हॅलो मामांजी. हॅलो हा नर्मदा, बेटा मी 2 तासात घर येऊ राहिलो बर का. काय? हा आणि तिला सांग बाबा ऊस बी आणतोय तुझा म्हणावा. चल ठेवतो फोन. काय सांगा ना. आई हा मामांजीचा फोन होता. मग त्यात काय एवढं, नेहमीच असेल त्यांचं. सांगा. अहो मामांजी घरी येत आहेत. घरी येत आहेत. 2 तासात. बरं अशा तशा नाही, चांगला ऊस घेऊन येत आहेत तुमच्यासाठी. ऊस घेऊन आता कसं काय करू वर्षांनी धनी दिसणार आहेत बया. आई आई नाचू नका. नाचू नका आई. आई आई नाचू नका, अख्खी बिल्डिंग कोसळेल. ऐकलंच नाही आईने. काहीच नाही बोलले मी आई, फक्त ती म्हणली बिल्डिंग कोसळेल मग सोसायटी वाले बॉम्ब मारतील आपल्या नावानं. चांगला मूड आहे, खराब करू नको आधीच सांगते. धनी येत असं नाचू का, असं नाचू का? आई शांत व्हा. काय ग, काय झालं? पुढं काय? खुश कोणी केलं? मी नाही केलं. मग सोफ्याने केलं वाटतं. बऱ्याच दिवसांनी मोकळा झाला ना म्हणून खुश केलं. ना मी थांबाड फोडी ना तुझा आधीच सांगते. मरो बाई, मला तुमच्या नादालाच लागायचं नाही. चला चला लवकर हाला, लवकर लवकर कर. हळू हळू आई हळू. अगं मला काय करू, कुठनी करू नि कसं करू काय कळलं. चला लवकर स्वयंपाकाला लागा पटापट. काय काय करायचंय सांगा. सगळं गोडा धोडाचं स्वयंपाक करा. आहे की नाही चांगलं माझ्या हातानेच करून घालणार आहे त्यांना, असं हाच भरवणार आहे. ते बाई खोली उरकून घ्या पटकन, एकदम स्वच्छ करून एकदम साफसफाई करून घ्या. त्या चादरी बदला, पडदे बदला लवकर. कावाई आपलं काहीतरी
अगं काय आता आले की नाही परत त्यांना उसामध्ये पाठवायचंच नाही इथंच ठेवून घ्यायचं. खरंय खरंय. ते आले की नाही आता त्यांचे चांगले पाय चेपून देणार आहे. आणि पाय चेपता चेपता त्यांच्या आवडीचं गाणं बी गाणार आहे. गाणं आणतो मी. आई तुम्ही गाणं म्हणत असाल म्हणूनच मामांजी गेले निघून. लय लय करते का हा? बस 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 चांगला मूड आहे माझा आज. इकडं बस. आई सांगा ना कुठलं गाणं म्हणायचं तुम्ही मामांजीसाठी? अगं म्हणायचे म्हणजे भजन म्हणायचंय काय? नवऱ्याला खुश कराय भजन म्हणतात का कुणी? मग काय म्हणतात? अगं काय नाही ते लगीन झालं होतं ना त्याच्यानंतर देवाला जाऊन आलो आणि एकदा मग मळ्यात घेऊन गेले होते मला ते. मामांजींना मला आवडतोय वाटत. आणि तेव्हा मग मळ्यात काय झालं? तेव्हा त्यांच्यासाठी गाणं गायलं होतं मी. कुठलं कुठलं? चल बाई आता कुठं आठवायचं आई, नाही. गाणं, 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 काय गाणं. आता नाही आठवायचं तेव्हा आठवायचं. आई प्लीज आई गाणं गाणं आमच्यासाठी गाणं या. का ते तुम्ही तर काय बाई मला सोडायचं. असं एकदम साधच आहे हा. हे काय काय करताय? गुडघ्याच्या वाट्या सरकतील ना. नाही सरकायचं नाही तेव्हा करायचे. नाचताना खांदा खाली गेलता आता बरं वर आला. तेव्हा नाही करायचे ग आता नाही जमायचं. पण आई असे अदाकारींचे बाण मारलेत ना तर मामांजी इथून जाणारच नाही. पण आई एवढी स्वप्न रंगवू नका बर का. नाही फोनवर कसे ठेवू फोनच्या पलीकडे काही बोलतच नाही. मला नाही वाटत चेतू घरी आल्यावर मामांजी एवढे रोमॅन्टिक होतील यांना बघू. तुझे म्हणजे तुम्हाला माहिती नाहीत कसे आहेत ते. कसे आहे? ते फोनवर ठेव फोन करतात तेव्हा नजर होईत नाही ना. की तर एकदा येऊ दे त्यांना. नाही अशी नजर टाकली ना लोण्याचा गोळा पार विरघळतोय. बापरे आई आई तुम्हाला लाजता पण येतं. आम्हाला वाटलं फक्त खाता येतं. खरंच नाही करतीस? नाही तर काय? पण मी काय म्हणते आई म्हणजे मामांजी एवढे रोमॅन्टिक आहेत तुम्हाला एवढा जीव लावित्यात मग का बरं तुम्हाला गावावरनं मुंबईला पाठवली त्यांनी? अगं काय झालं ती उसाची खुटं नुकतीच लावली होती. खुटं? हा. आणि मी न्याहारी घेऊन गेले त्यांच्यासाठी. मला काही बाहेर बाई दिसले नाहीत. घुसले मळ्यात घुसले की नाही उसाची लाईनच चेपली अख्खी माझ्या पायानं त्यांची. असले चौताळले म्हणले. काय म्हणले? जिला उसाची किंमत नाही मला तिची किंमत नाही असं म्हटलं आणि पाठवून दिलं इथं त्यांनी मला. पण आई आम्हाला तर मामांजींनी काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. काय सांगितलं? मला तर म्हणले होते का बया तुझी सासू उसात आली शेतात आली ना का विहिरीत नुसत्या उड्या मारून लोकांना डॉल्फिन करून दाखवायची. खोटं नाही खरंच डॉल्फिन करून दाखवायची. बाया यांच्या डॉल्फिन मुळे 2 कासव चिराडली गेली ना विहिरीत. मारेन म्हणून लोकांनी हाकलायला लावली मामांजी. कोण दिले मग उगा आपलं काहीतरी. नाही 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 नाही. मला मामांजींनी काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. काय सांगितलं? मला मामांजी म्हणाले होते की आई आहे ना तिकडे काही कामाला हात लावायचे नाहीत म्हणून आईना त्यांनी इकडे पाठवून दिलं. या हाताचा उर बघून गावातली सगळी लोक तोंडात बोट घालायची. अय्या आई काय सांगताय? म्हणजे आम्हाला पण बोट आहेत की तोंडात घालायला. कधीतरी दिसू दे तुमच्या कामाचा उर. चेतू किती करशील ग? आधी मारू दे त्याला. नाटकी कुठली उगा आपलं मामांजी आले? नको बाया मला लाज वाटत मी इकडे अशी पाठमोरी बसते म्हणजे त्यांना कळणारच नाही कोण बसलाय ते. खरं आई तुम्हाला ओळखूच येत नाही तुम्ही कोण आहे. चालेल मी उघडते. नको बाई मी जाते उघडायला दरवाजा इथे. आई अहो काय करताय आई? हे असं चांगलं वाटतंय का? चांगलंय चांगलं असं चांगलं वाटतंय. छान दिसतंय असं. नको मरू दे नाही तर असंच घेते. आई अहो पदर छान दिसतोय घ्या ना. चांगलं दिसतंय. काहीतरी एक ठरवा आई पटकन. साडी बरी दिसते. छान दिसते. बरं, जास्त जाडी नाही दिसत आहे ना मी? काय जास्त जाडी नाही दिसत आहे ना? बघू बरं आशा बा बरं जरा एक अंग.
बाया एकीकडनं बघितलं तर बिलकुल दिसतच नाही हो तुम्ही. आणि दुसरीकडून बघायची काही सोयच नाही आई. जे तू घाईत आहे म्हणून नाही तर थोपाड फोडला असता. अगं पदर दे पटकन पटकन पदर देते. आई मी काय म्हणते जरा ना आक्रसून घ्या आक्रसून स्वतःला असं आक्रसून घ्या. अजून आक्रसा अजून बस उघडा उघडा दरवाजा उघडा. आई, उघडा. इश्श. तू आहेस व्हय? अरे हे कुठं आहेत? हे कुठे मामांजी नाहीत काय? नाही बरं, अहो, असू दे. किती वेळ दरवाजा उघडायला बाहेर थांबलोय कधीपासून आजी असू दे तुझं काय आहे? बोल पटकन. अहो चेतना वहिनी आईने डबा पाठवला तुमचा अय्या इथं दे. हे एवढा मोठा डबा तू ऐकड कसा ग? हा? आपल्याकडे चिकन केलं होतं ना, हा. एवढूस डबा भर आईकडे दिलं होतं. यो एवढूसा डबा आहे, हा? हा? तुझ्या आईनं काय दिलंय बघू दे जरा मला. अख्खा डब्बा कोंबीन तोंडात. हे गुलकुच्चं बिस्कुट दिलंय ते पण हे एक. हा? बने भाऊ मला सांग बाबा, हा. या अख्खा डबा भरून चिकन दिल्यावर माणसानं काय द्यायला पाहिजे? हा? गुलाबजाम द्यायला पाहिजे, जिलबी द्यायला पाहिजे. हे गुलकुच्चं बिस्किट दिलंय. अरे हाड घाल कुत्र्याला. आई भिकारडी कुठली? माझ्या आईला विकारडी म्हणाल्या ग. अगं ते सोड कुत्रा म्हणून स्वतःच खाल्लंय बिस्किट. पण माझ्या आईची काय चूक आहे ह्याच्यात सांगा बरं. खरं तर काय यांच्या डाएटचा विचार करून माझ्या आईने एक ग्लुकोजचं बिस्किट यांना दिलं तरी माझ्या आईला बोलतं माझ्या माझा- मला फावाड्यातले शब्द बाहेर पडू दे. कसं बोलतात माझ्या आईला. आणि मला काय ग डाएट फाईटची गरज नाही, एवढी काही जाडी नाही मी. आहे तुम्हाला डाएटची गरज. हा. माझी सासू जाडी आहे. मी जाडी होय मग तू घोडी. मी काय गोडी आहे का. नाटकं बघ नाटकं. बन बन घोडी बन. नाही जॅकी म्हणून तुझ्या पाठीवर बसले, नाही तुला पिदवलं तर बघ आता. आई जॅकी नसते ते जॉकी असते. जॉकी असते. अहो, आजी बन बन वहिनी लय प्राणी बन. असं कंबरनं मोडीन ना तुझं. जीव जाईल बिचारीचा. जीव जाऊ दे, आयुष्यभर सरडा म्हणूनच जग मग. अगं उठ. आजी आजी आराम. आजी अगं ए, हाय का आता सरडा पण करून दाखवला. मरती. आजी वहिनी बस बस आजी बस एक प्राणी बोलायची सोय नाही. आजी आरामात आरामात. हा ग. कसं बोलतात मला. अहो आजी तुम्ही चेतनावींना उगाच जास्त बोलत, त्या बिचारा किती करतात. उलट उलट झालंय तुझं काम. चल निघ निघ आता थोबाड घेऊन. बया हे नमे अगं ते काही येईना झाले. अगं कुठं राहिले असतील, मला तुला लय काळजी वाटायला लागली. फोन करून मी 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 फोन करून विचारते कुठे राहिले. एक मिनिट. हॅलो हॅलो मामांजी. हा ना मग बेटा बोल बेटा. हा ऐका माझं कुठं राहिले तुम्ही अजून आले नाही. आम्ही वाट बघतोय तुमची. कुठं वाट बघिता तुम्ही. हा तुम्ही घरी येणार होते ना, नाही का तुम्ही मगाशी फोन केला. अरे कोण बोललो घरी येणार होतो म्हणून. अहो तुम्ही फोन केला, तुम्ही म्हणले का मी घरी येतोय 2 तासात. मग तिला सांगूच घेऊन येतोय. आईला सांगितलं आम्ही, पण तुम्ही अजून आले नाहीत. अरे तुला फोन लागला होता का तू. कोणाला फोन लावायचा होता तुम्हाला? अरे माझ्या फोनचा झालाय गडबड. म्हणजे पडला तो दगडावर, त्याचा डिप्लेस फुटलाय. काय कळलं ना सकाळ धरणं कुणाला फोन करीतो, कुणाचा फोन येतो. पण मग मामा
म्हणजे तुम्ही इथं येत नाही व्हय? अरे नाही तुला नव्हताच केला बेटा फोन बर ती सुक्रम तात्याची नम्रता आहे ना बाई ती छोटी नाही का 6 आली वर्षाची लक्षात, आली लक्षात. ती लय अंगावरची आहे माझ्या मला म्हणले उसाना आजोबा उसाना म्हणून मग मी त्यांच्या घरी जाणार होतो म्हणून फोन केला. पण अहो मी तुम्हाला मामंजी असं म्हणलं होतं तर तरी ओळखायचं नक्की मी बोलते म्हणून. अरे नाही ती पोरगी पण मला मम्मंजी आहे असं म्हणत राहती म्हणून मला वाटलं तिचे अरे काय टिपलीसने गोंधळ घातला बाबा. हॅलो हॅलो धनी तुम्ही येणार नाही होय धनी तुम्ही असं नका ना करू. अहो तुमचा जो काय राग आहे तो हित येऊन काढा ना तुम्ही मायावर. धनी तुम्ही यावा ना धनी. ठेव फोन हो धनी ऐका तर नवीन स्टेप. फोन ठेव धनी ऐका ना अहो यावा ना तुम्ही. ठेव फोन. ऐका. वा गर्ल्स व्हॉट अ लव्हली परफॉर्मन्स मस्त. ऐकूया हा सर असे काय म्हणतात प्रसादा. सचिन गोस्वामी एखाद्याच्या तोंडाशी असा घास आणून तो न दाखवताच असा परत नेणं चांगलं नाही. पण आज मी तुम्हाला प्रॉमिस करतो सगळ्यांना इथे जाहीर, हं. ज्या दिवशी मामनजी स्टेजवर येतील त्या दिवशी मी पार्टी देणार. वा वा चेतना, त्या सरड्याला रंग बदलायला जेवढा वेळ लागतो तेवढा तरी वेळ घे कॅरेक्टर बदलायला. वा वा दादा वा चेतना. त्याच्यापेक्षाही स्पीडने तू बदलतेस, घोड्याचा सरडा करतेस. काय अशक्य आहेस तू, अशक्य आहेस. आणि ते अफलातून होता तो अख्खा जो सिक्वेन्स होता, माइंड ब्लोईंग. नमा फॅन्टॅस्टिक. वनिता, येणार साजन माझ्यावरचा डान्स तर अप्रतिम होताच, पण चंद्रावरचा डान्स तू जो केलास असं वाटलं दौलत उधळावी तुझ्यावर. पण माझ्याकडे तेवढी नाहीये म्हणून, पण जेव्हा येईल तेव्हा बघू. पण अफलातून फॅन्टॅस्टिक, मजा आली, वा फार मजा आली. सई. भन्नाट परफॉर्मन्स होता. तुम्ही तिघीही म्हणजे आपापल्या तिघींचा झोन आहे आणि ते तिन्ही झोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा फटाके फुटतात लिटरली स्टेजवरती. आजही तसंच झालं. एकतर हे आपले कॅप्टन अमेझिंग, ज्यांनी म्हणजे ऑडियन्सला त्यांनी त्यांच्या आवाजाशी एंगेज केलं आहे. त्यांचा चेहरा कधीही दिसलेला नाही आहे. आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी 100% सहमत आहे. ऑन पब्लिक डिमांड एक तरी एंट्री मामनजींची झालीच पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि आमिर, काय बॅकग्राऊंड दिलंस तू. हा 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 फारच मजा आली. सर डिप्लेस गेलाय हे वाक्य अशक्य होतं. तुम्हाला हॅट्स ऑफ, वी लव्ह यू. मंडळी, आपला नवरा किंवा बायको प्रसिद्ध असणं ही खरं तर अभिमानाची गोष्ट, पण हीच गोष्ट कधी कधी अपमान घडण्याला कारणीभूत ठरू शकते. चला तर बघूया असंच एक अपमान नाट्य जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि तिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. ऐक ना हे 2 तास झाले हे तू शॉपिंगचं सगळं मी घेऊन फिरत हात भरून आले ग. आता ना खांदे खाली येऊन ना हे होईन, मी माकड होईन ग. घे ना काय हे 2 पिशव्या तरी घे ना तू. तुम्ही बरे आहात ना? अगं घे ना. 1 मिनिट, मी सेलिब्रिटी आहे, कसं दिसेल ते मी पिशव्या घेऊन फिरते अख्ख्या मॉल मध्ये. अगं त्यात काय झालं? लोकांनी मला बघितलं तर काय म्हणतील, ती बघा ती नुपूर साळवी मॉल मध्ये कशी पिशव्या घेऊन हिंडत होती. बरं दिसतं ते. अच्छा, लोक असं म्हणतील. मग? आणि तीच नुपूर साळी मगाशी लोणच्याच्या बरणीसाठी 12 रुपये कमी करा म्हणून भांडत होती. ते नाही लोकांनी बघितलं. नाही की ना, सांग मला. धर ना जरा 2 मिनिटं तर धर ना. हेच चुकतं तुमचं. अहो आम्ही सेलिब्रिटी जरी असलो ना तरी आम्ही बायका आहोत आणि बार्गेनिंग करणं हा बायकांचा गुणधर्म आहे. एक बरं आहे ना, बार्गेनिंग करताना आता मास्क लावता येतो, त्याच्यामुळे कोण बार्गेनिंग करतं हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे तुम्ही घे ना, घे ना. नाही हात भरून आले का? नाही घे ना. असंच पाहिजे. हॅलो चल चल चल. इथे हे धर ना. कमाल बांधलाय ना नवीन मॉल. हाय. हे बघ कमाल आहे ना. हे बघ यार, लवकर हे बघ चल इथे. ना. इथे, इथे, इथे. हाय, चल ना जाऊया आपण. असा फोटो काढा. आयुष्यपात हे बघ हाय ओळखलं ना आता पुढचं बघितलं कोण आहे. 1 मिनिट.
गेला अर्धा तास गेला पुढचा आता हे चल चल ओळखला तुम्हाला या येस पुनूर साळवी मॅडम नुपूर साळवी आता काय फायदा आहे आता काय फायदा ओळखलं त्यांनी हे आधी करायचं असतं नुपूर नुपूर ओळखल्यावर कसलं घालतेस ते मास्क मग वगैरे तुम्ही फॅन्स नुपूर नुपूर मॅडम गेला या. आई शपथ मी ओळखलं तुम्हीच ना त्या Yes. एक उन्हाळ दिवस हा? मी. तुम्हीच त्या मीनात्यातली कडीला वाचली एक मिनिट ही माझ्या सिरियलची नाव आहेत मी नाही येत ती, हा. काय एक्साइटेड झालं ना जरा फॅन आहे म्हणून येस आय कॅन हा, अंडरस्टँड मला ओळखलं मी कसं ओळखी तुम्ही रोज रात्री 9 वाजता माझ्या घरी येता हो रिपीट 11:30 पण येता काय काय बोलतो रे तू एक मिनिट रात्री 9 वाजता घरी येते ती एक मिनिट आणि परत रिपीट 11:30 वाजता येते काही बोलशील तू ती सिरियल मध्ये काम करते आणि त्या सिरियल मधून तुमच्या घरी येतात टीव्हीवर येतात असं हा बोलायचं ना भावा Fan ते असतो. नाही, फॅनचा प्रश्न जरा नाही. एक्साइट झालो म्हणून बोललो ना एवढं Excite चा काय प्रश्न नाहीये अर्थ वेगळे होतात त्याचे बाकी काही सॉरी नाही सॉरी ते बॉडीगार्ड बाकी लुंगूर बुंगूर ठेवला एकदम एक मिनिट लुंगूर पुंगूर नाही येत ते तुला लंगूर पुंगूरचा प्रॉब्लेम आहे बॉडीगार्डचा प्रॉब्लेम नाही तो बोलत नाही नाही तसं नाही माझं म्हणलं लुंगूर मी एक्सक्यूज मी एम नॉट अ बॉडीगार्ड मी बॉडीगार्ड नाही ही काय पिशव्या उचललाय बॉय असशील बाबा चल ना. एक मिनिट बॉय सुद्धा नाहीये मी आता सांगतोय अरे बाबा ड्रायव्हर असशील फोटो मार चल अरे मी ड्रायव्हर नाहीये चल फोटो काढ एक अरे मिनिट ऐका ना मी ड्रायव्हर नाही तू सांग ना जरा काय एक्सप्लेन करताय हे बघा कसं आहे ना प्रेक्षक असतो ना तो मायबाप असतो त्यामुळे तुम्ही त्यांना फार एक्सप्लेन करू नका तो फोटो काढला आणि निघून जाईल अरे हा? पण तो तुम्ही मायबाप photo काढा. बोलतोय माझ्या इज्जतीची मी काय करू ना मी थांबा हो. तुम्ही फोटो काढा चल ना भावा, या मार. फोटो ये, चल लवकर या ये. तुम्ही इकडे या फोटो काढा ये ना चल ना दरवेळेस काढा ना photo. एन्जॉयच करता येत नाही चल, ये शॉपिंग लवकर. बरोबरच आहे यार खरंच ना हे घे हे घे फॅन म्हणून ना धरला हो मॅडम चिडू सिरियल मधली पोच घ्या ना तुमची हा शेजारी असता बायको टेन्शन लेणे का काय क रेकॉर्ड होणार आहे हे कशाला पाहिजे हे नका अहो ना ते त्यांना आवडतं तसं चल ना एक यार दिवस तुझा असं जात नाही अहो, कोणी फॅन पण आहे आता कोणी काय चल, करू? चल, आहे चल. मी सेलिब्रिटी तर काय करणार आहे ए भावा आडवा मार काय बोला तू काय म्हणाला एक मिनिट भावा आडवा मार भावा वेगवेगळं बोलायचं आता सांगतोय भावा आडवा मला नाही चल एक भावा एक 4-5 आडवे मार हा एक उभा मार उभा तू स्टेनगन घेऊन उभा आहे मार मार काय म्हणतो थांब ना जरा चल ना यार काढतील ते फोटोज इकडे मी तिचा नवरा आहे मी नुपूरचा नवरा आहे आय एम नॉट अ बॉय आय नॉट अ बॉडी गार्ड गाच मी सांगू का मॅडम ना बॉय नवरा बोलतोय सांगू का लय तुडवतील अरे पण आहेच ना मी नवराच आहे तिचा तू नवरा आहे मी नवरा आहे तिचा मग मी नुपूरचा बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंडला काय म्हणजे काय बॉयफ्रेंड आहे म्हणजे काय मस्करी कोणी सुरू केली काय भावा, मस्करी? मस्करी तू सुरू ऐका केली ना. नाही बघ, नाही ऐका काय अरे आपली इच्छा असते या हिरोईनची नवरा व्हायची पण होतं का आता वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मला वाटायचं मी माधुरी दीक्षितचा नवरा व्हावा नंतर एक 25व्या वर्षापर्यंत वाटत होतं की बाबा मी प्रियंका चोपडाचा नवरा व्हावा नंतर मध्ये एक 1.5 महिन्यासाठी वाटलेलं ग्रेसी सिंगचा नवरा व्हायचं नंतर एका दुपारी 10-15 मिनिटासाठी वाटलेलं भूमिका चावलाचा नवरा व्हायचं होतं का आपली इच्छा असते असं होत नाही ना भावा हे अशी इच्छा असते असं होत नाही मला तुला कळत नाहीये मी खरंच तिचा नवरा आहे आमर हजबंड इंग्लिश बोलतो म्हणून नवरा होणार अरे तसं नाही हसू नको ग तू सांग ना त्याला मी नवरा आहे म्हणून सांग ना हे दरवेळेला होते सांगते काय? माझा नवरा आहे गॉटी कोण मी माझा नवरा. यांचा नवरा आहे का नवरा आहे मी नवरा आहे तुझं का ह्याचं काय उत्तर आहे हे ऐसा मला नाही उत्तर ते मी नवरा आहे ना हो हो नवरा आहे मी नवरा आहे तेच का रे हम नमरा है हम साथ में गांठ मार के वो सप्तपदी लिया है हम साथ में हम होम के अंदर होम ऐसा डाला है तूप वगैरह डाला है भूख लगे तो ये थोड़ा ये भी खाया है हम चावल में हम बैठा है हम नवरा है उसका साथ में हम ऐसे साथ हम किया है हम नवरा है हम थोड़ा मोठों को कंबर मोड़स तो वाक्या है हम ये करो मोठो हो औक्षवंत हो हम किया है साथ में हम नमरा है हम जानबूझ के नहीं बोलते आई शपथ हम नमरा है अरे पण का
अरे बाबा तुमका नहीं है का, समझ का नहीं है का तुमका? हम तुमका बोलता है, अरे बाबा नम्रा है हम साथ में हमला लग्न हुआ है, ताईच्या लग्नाला यायचं, ऐसा छाप्या है हम उसमें ऊपर, हम उधर जाके हम उधर गाना खा को बैठो, नमक पार्वती पदे किया है वैसा, वो घरती में हम मट्ठा मट्ठा जल्दी हम किया है वैसा, हम साथ में किया है। अरे घ्या वो नवरा है। एक मिनिट सगळ्यांना फोटो मिळा लांब हा मॉलमध्ये निघा कोणाच फोटो मिळा गर्दी करू नका धक्का करू नका तुझ्यामुळे आलं. निघा निघा कोणाच फोटो मिळणार नाही निघा सगळ्यांनी निघा ए तुला काय वेगळं सांगू का चल चल कोणाच फोटो नाही मिळणार अरे मी नम्रा है सगळ्यांना एकेकाने या मॅडम फोटो काढून देणार एकेकाने या प्लीज एकेकाने मॅडम एक मिनिट एक कॅमेरा द्या कॅमेरा तात्याकडे द्या तात्या हॅलो फोटो काढा आय एम तात्या. एक मिनिट मी तात्या नाही हा. मी तात्या नाही मी पाहिजे फोटो काढतो पण मी तात्या नाही म्हणायचं मला तात्या म्हणायचं नाही सांगितलं होतं हेअर ट्रान्सप्लांट करू नका, वयस्कर दिसताय तुम्ही, तरी केलत ना तुम्ही, तात्या म्हातारेच दिसताय. ज्याच्यामुळे तू ओरडतेस त्याचं बघ ना काय हवा. तेरे भी चुप मेरे भी चुप चला अरे ऐसा नहीं अरे ऐसे चार चौके में ऐसे नहीं बोलने का. मी नाही बोलत. एक नाही तुम्ही जरा साईड करा एक एक आने का नवरा बायको नवरा. ए, स्पर्श नाही करणे का. नाही नाही हे माझे मिस्टर आहेत. नुपूर मॅडम हो हो येस माझे हॅलो तुमच्या मिस्टरांना बोलवा ना. या ना तुम्ही या ना या तुमचा जोडा पण छान दिसतो. म्हणजे तुम्ही हे केलंय खरं पण तरी छान दिसतोय. नाही नाही अरे हे नहीं नहीं इनका नहीं है जोड़ा. हमरे का जोड़ा है ये. एक नंबर है मैं 2 नंबर. हमरे का जोड़ा है. आम्हाला फोटो काढून द्या ना तात्या. अरे नहीं तुझा बाप तातो. अरे नहीं नहीं तुमचा फोटो निघालाय तुम्ही या आता, तुम्ही कॅमेरा तुमचा कॅमेरा त्यांचाच कॅमेरा घ्या हे बरं आहे. तो हमरे का शादी हो गया है. तुम गैरसमज नहीं. तात्या फोटो काढा ना नहीं नहीं लवकर. तात्या हम नहीं. चला काढा. ऐका ना. तुम्ही पण या ना. नाही, एक कपल मिनिट. बरोबर. अहो तुम्ही काय करताय? हो गया इधर हा झाला फोटो हा, नाही पण ना खरंच तुमचा जोडा म्हणजे एकदमच कमालच दिसतोय. म्हणजे यू आर सो लकी तुम्हाला नुपूर मॅडम सारख्या वाईफ मिळाल्या. आणि तुझं काय संबंध रे. प्रत्येक वेळेला थँक्यू म्हणतो. तुझं काय हे तू जाव रे इधर से. तू जाव रे इधर. जाव इधर से. तेरे बाप को तात्या बोल. जा इधर से. हे माझे मिस्टर. नाही एक मिनिट. तुझं काय चाललंय. तुझं काय ऐका चाललंय. ना, ओरडू नका ना तुम्ही. अरे एवढाचा प्रश्न नाहीये. दरवेळेला हा थँक्यू कशाला म्हणतो. आरडाओरडा करू नका, इथे लोक जमा होतात तुमच्या आरडाओरडामुळे. गप्प बसा पण ना मॅडम तुम्ही. तुम्ही सांगा ना खरं नाहीये ना तुमचा नवरा. अरे बाबा मी हिचा नवरा आहे. हम नमरा है. हो. नाही शपथ बोलताय. कळतंय. मॅडम मी ना एका सोशल मीडियावर एक न्यूज पाहिली होती काय की नुपूर साळवीच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला बघाल तर तोंडात बोटे घालाल. My husband. मॅडम का म्हणजे काय नाईलाज झाला तुम्ही यांच्याशी म्हणजे पैसेवाले आहेत का असं नाही का? तसं नाहीये, ऍक्च्युली प्रेम आंधळ असतो. पण हे चष्म्यावर वाफ आल्यासारखं वाटतंय. कसं बोलताय? पण पण म्हणजे होतं मॅडम असं ना यंग वयात ना असं म्हणजे भोळ्या मुलींना असे नराधम फसवतात आपल्या जाळ्यात. नराधम. एक मिनिट, यंग पुरी भोळ्या मुली म्हणजे कोण? तुम्ही आणि नराधम कोण? बेंडोक मी. कमालच करतेस तू. जाळ्यात कोण अडकलंय. मी. तू म्हणजे तू भोळी मुलगी. हा. जाळे कोणी विणलंय कोणी टाकलंय. तुम्ही. मी नराधम. तुझ्या आईला बापरे. अरे नराधम बोललास. नराधम बोललास तू. काय- नराधम बोललास. आता खूप झालं. तुम्ही काय कॉन्फिडन्स. काय चाललं रे? एक मिनिट. काय मॅटर मी आवाज नाही करायचा इकडे. एक- शांत ठेवायची. काय काय नाही. अरे बाप. येस येस येस. नुपूर मॅडम. हो हो मी. तुमचा लय मोठा फॅन आहे बरं मी. Okay, fine. लय जबरा म्हणजे Thanks. सगळं सिरियल बिरियल सगळं हो पाहतो आय नो थँक्स. काय अडचण काय मॅडम. नाही काय झालं ऍक्च्युली हे माझे हस्बंड आहेत आणि नेमकं काय झालं फॅनने त्यांचा अपमान केल्यामुळे ते थोडे भडकलेत. बाकी काही नाही. जरा- इकडे इकडे. हा त्रास देतो ना तुम्हाला. अरे होय. अरे मॉल है इकडे बा माझ्याकडे मॉल आहे मॉल. हमरे का शाही वो बाद में मॉल आहे. बाई माणूस पाहिलं का लगेच त्यांना त्रास देतो का. अरे नाही, नाही. सेलिब्रिटी ते नाही, सेलिब्रिटीला ऐका, काहीतरी त्यांनी काही केलं नाही. पैसे असतं. ऐका ना. अरे हम- मॅडम तुम्ही टेन्शन नका घेऊ. नाही, नाही. मी आहे ना. हो, हो, पण- टाईट सिक्युरिटी आपली. ऐका, चल बाहेर त्यांनी तू. काय केलं नाही, ते husband अरे आहेत माझे. तू चोरा दिसतो तोंडवरून चड्डी काढून मारला पाहिजे तुले. अरे काय बोलता ऐसा नाही. चटणी ऐसा नाही. विसा नाही. चाल बाहेर. चल, निघ.
ऐकूया कमेंट्स प्रसादा. अप्रतिम परफॉर्मन्स, प्रचंड मजा आली. सम्या मधला पॅच तर म्हणजे कहर होता, कहर. लग्नाचा जो सगळा पॅच होता आणि तू म्हणजे अचानक तू हिंदी बोलायला लागतोस. अचानक एका अनोळखी माणसाबद्दल हा त्याचा वीग आहे, हा टाकलाय आतून, तुला माहिती असतं. हे सगळं इलॉजिकल आहे, पण ते आम्ही स्वीकारतो कारण तुमचं कन्व्हिक्शनच एवढं असतं. लाजवाब, फार मजा आली.